दैनिक आधुनिक केसरी आयोजित आयडॉल महाराष्ट्र 2026 राज्यस्तरीय पुरस्कारासाठी जमलेल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व सन्माननीय पुरस्कारार्थींचं मी मनापासून स्वागत करतो। सर्व प्रेक्षकांना अशी विनंती आहे की त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट होऊ द्या। व्यासपीठावरील मान्यवर आमच्या कार्यक्रमाचे आकर्षण ज्यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देत आहोत ते महाराष्ट्राचे महाकवी, सुप्रसिद्ध कवी, लोककवी, ग्रामीण कवी, शेतकऱ्यांचे कवी। आता त्यांचा एक नातू ऋतू हा कविता संग्रह आलेला आहे। म्हणजे आम्हाला ऋतू माहित होते पण हा नातू ऋतू पण असतो हे सरांमुळे आम्हाला कळलं। असे महाकवी इंद्रजित भालेराव सर महाराष्ट्राच्या पत्रकारितेची मुलूक मैदानी तोफ। म्हणजे महाराष्ट्रामध्ये असं एक गाव नसेल, असा एखादा लोकप्रतिनिधी नसेल किंवा असा एखादा पत्रकार नसेल की ज्यांना वसंत मुंडे सरांचं नाव माहीत नसेल। मी नेहमी सांगत असतो की महाराष्ट्रामध्ये दोनच मुंडे होऊन गेले, म्हणजे एक होऊन गेले, एक आपले वसंत मुंडे सर आहे की त्यांच्या नावाने नुसतं मुंडे म्हटलं की दोन नावं पटकन येतात। एक म्हणजे गोपीनाथराव मुंडे आणि दुसरे म्हणजे आमचे पत्रकारांचे नेते वसंत मुंडे सर। वसंत मुंडे सरांबद्दल आता आमच्या सारिका मॅडमनी सांगितलं, पण त्यांच्याबद्दल दोनच वाक्यात सांगतो। मागच्या वर्षी सरांच्या नेतृत्वाखाली पत्रकार संवाद यात्रा दीक्षाभूमी ते मंत्रालय म्हणजे जवळपास 36 जिल्ह्याचा तो प्रवास होता। त्याच्या सरांसोबत मी पण होतो आणि त्याचं फलित काय, म्हणजे कुठलंही काम जर आपण केलं तर त्याचं फलित काय, त्याच्यातून निष्पन्न काय झालं, इथं आपण येतो। तर सरांच्या ह्या संवाद यात्रेची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने 2 आर्थिक विकास महामंडळ वर्तमानपत्रातील काम करणाऱ्यांसाठी म्हणजे पत्रकारांसाठी आणि रोज आपल्या घरी जे वर्तमानपत्र टाकतात त्यांच्यासाठी 2 आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली, घोषणा केली। आता ते महामंडळ कार्यान्वित व्हावं त्यासाठी सरांचे सतत प्रयत्न सुरू आहेत। सर परवा मुंबईला गेले होते, त्याच्यासाठी सतत पाठपुरावा करतात, सतत मंत्र्यांशी भेटतात, सतत मुख्यमंत्र्यांशी भेटतात, सतत त्या खात्याच्या मंत्र्यांचा संपर्क असतो। असे आमचे नेते दैनिक आधुनिक केसरी संपादकीय मंडळाचे सदस्य। म्हणजे मागच्या वर्षी दैनिकाबद्दल जेव्हा मी आणि सरांनी मुंबईमध्ये चर्चा केली तेव्हा सरांनी सांगितले की सर आता आपण थोडं मोठ्या प्रमाणात दैनिकाचा विस्तार करूया। मग मी म्हणलं सर त्याच्यासाठी काय लागते? आता मला वाटलं सरांचं मोठ्या प्रमाणात म्हणलं की ते सांगणार की आपल्याला मुंबईत ऑफिस सुरू करायचंय, आपल्याला पुण्यात ऑफिस सुरू करायचंय, आपल्याला नागपूरला ऑफिस सुरू करायचंय। माझ्या डोक्यात अशी एक संकल्पना होती। सरांनी सांगितलं की आपल्याला महाराष्ट्रातील जे नावाजलेले संपादक आहेत आणि जे सध्या कुठल्याही वर्तमानपत्रामध्ये पूर्ण वेळ काम करत नाही अशा सर्व संपादकांना आपण एकत्रित करू। मग ते सर्व विचाराचे असतील, सर्व जातीचे असतील, सर्व पंथाचे असतील, सर्व वयोगटातील असतील, जे सध्या बाहेर आहेत किंवा थोडं पत्रकारितेपासून पत्रकार म्हणून बाजूला झालेले नाही पण कुठं पूर्ण वेळ नोकरी करत नसतील असं एक संपादकीय मंडळ आपण स्थापन करू। आणि ती संकल्पना जेव्हा मी धनंजय लांबे सरांना सांगितली तेव्हा सरांनी स्वागत केलं। आणि आता महाराष्ट्रभरामधले जवळपास 19 संपादक आपल्याकडे आधुनिक केसरीमध्ये दररोज लिहितात। आता भालेराव सरांनी हळूच माझ्या कानात म्हटले की संपादकीय मंडळ आलंय ना सगळं लिहिणार। सरांचं सुनील पाटील सरांचं सरांनी आवर्जून नाव घेतलं, महाराव सरांचं नाव घेतलं, ज्ञानेश महाराव सरांचं, धारुरकर सरांचं नाव घेतलं। म्हटलं सर सगळे आलेले आहेत। म्हणजे वर्तमानपत्र हे पुन्हा एकाची मक्तेदारी नसता किंवा पुन्हा एका विशिष्ट विचाराचं नसता, ते सर्व विचारांचं, सर्व पक्षाचं व्हावं हा दृष्टिकोन ठेवून वसंत मुंडे सरांनी ती संकल्पना राबवली।
धनंजय लांबे सरांनी त्याला साथ दिली. त्यामुळे आज महाराष्ट्रभरामध्ये वेगवेगळ्या विचारांचे 19 संपादकीय मंडळामध्ये आमच्या काम करत आहे. दुसरे पाहुणे जे व्यासपीठावर आहेत, धनंजय लांबे सर. महाराष्ट्रामध्ये असं एकही वर्तमानपत्र नसेल मोठं तिथं लांबे सरांनी काम केलेलं नाही. दैनिक सामना, दैनिक महाराष्ट्र टाइम्स, दैनिक पुढारी, दैनिक नवभारत अशा विविध दैनिकामध्ये सरांनी काम केलेलं आहे. नुसतं सरांनी कामच केलेलं नाही, तर सरांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून अनेक विषयांना वाचा फोडली, अनेक समाज घटकातील उपेक्षितांना न्याय मिळवून दिला. आणि सर आता मागच्या मार्च मध्ये दैनिक पुढारी मधून सेवानिवृत्त झाले आणि सरांनी सांगितलं की माझा मूळ पत्रकाराचा आहे, माझा पिंड पत्रकाराचा आहे. बरेच पत्रकार ते काय करतात, साईड बिझनेस करतात. माझा मूळ बिझनेसच पत्रकारिता आहे, त्यामुळे मी दुसरं काही करणार नाही. त्यामुळे आम्ही माझ्या समोर एकदा वसंत मुंडे सरांना आम्ही गेलो होतो, लांबे सरांचा वाढदिवस होता. ओके ओके काय, तर सरांनी सांगितलं होतं वसंतराव आता आमच्या रिटायरमेंटची काहीतरी व्यवस्था करा, आहे ना. आणि सर त्यांच्या समोर हो म्हणते. जेव्हा सर हे होतील तेव्हा सरांना आपण आपल्याकडे यायला बोलू. असे आदरणीय धनंजय लांबे सर, मी या सर्व मान्यवरांचे मनापासून स्वागत करतो. सर, आपण मागील 3 वर्षापासून हा उपक्रम राबवता. याची संकल्पना वसंत मुंडे सरांना दुबईमध्ये सुचली, त्यांच्या सोबत मी होतो. सरांना एका मोठ्या वर्तमानपत्राचा अवॉर्ड मिळाला आणि सरांनी सांगितलं की आपल्याला दुबईला जायचंय. मी म्हणलं सर अवॉर्ड घ्यायला तर सर कुठून जातात आणि तुम्ही मला कशाला घेऊन जाता. त्यांनी तेव्हा काय उत्तर, चला तुम्ही या म्हणे, तुम्ही फक्त ते काय पासपोर्टची वगैरे तयारी करा, चला. गेलो आम्ही. 4 दिवसाचा तो दुबईचा दौरा होता. आणि मग 4 दिवसाचा कार्यक्रम झाल्यावर विमानामध्ये बसलो. मी आयुष्यात पहिल्यांदा एवढा वेळ विमानात बसलो असेल. जवळपास 6, 7, 8 तास काहीतरी लागले होते. मग तेव्हा परतीच्या प्रवासात सरांनी सांगितलं, तुम्ही मला मागे एक प्रश्न केला होता म्हणे की तुम्ही पुरस्कारासाठी मला का बरं घेऊन जाते. म्हणलं हो सर. त्याचं उत्तर आता सांगतो म्हणे की आपल्याला असा उपक्रम महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये राबवायचा आहे आणि आपल्या आधुनिक केसरीच्या वतीने राबवायचा आहे. समाजात जे वेगवेगळ्या स्तरात, वेगवेगळ्या भागात, वेगवेगळ्या क्षेत्रात जे काम करतात त्या काम करणाऱ्या व्यक्तींचा यथोचित गौरव व्हावा आणि त्याच्यापासून इतरांना प्रेरणा मिळावी, हा त्या मागचा मुख्य आपला उद्देश असेल. आणि आमचा काहीतरी कार्यक्रम तो बहुतेक मे मध्ये होता आणि आम्ही जुलै मध्ये तो कार्यक्रम, पहिला कार्यक्रम वेरूळला दिगल पार्क मध्ये इंद्रजित भालेराव सरच होते, त्यांच्या हस्ते आम्ही तो कार्यक्रम घेतला. प्रचंड प्रतिसाद त्याही कार्यक्रमाला होता. सर आता सुद्धा सांगतो की आपल्या समोर जे आयडॉल आहेत ते प्रत्येक क्षेत्रामधले हिमालय आहे. म्हणजे गेल्या 1 महिन्यापासून आपण वर्तमानपत्रात त्यांच्या बातम्या, त्यांचे लेख, त्यांच्या मुलाखती प्रकाशित करत आहोत. सगळ्यांनी ते वाचला असेल. म्हणजे एकही असा व्यक्ती नाही की ज्याची निवड आपण कुणाच्या शिफारसीने किंवा कोणी सांगितलं असेल अशी केलेली आहे. जेव्हा माझ्याकडे प्रस्ताव आले आणि मी वसंत मुंडे सरांना नावं सांगितले, तेव्हा सरांनी सांगितलं की तुम्ही जे नावं पाठवले ते मी तसे डिलीट केले. तुम्ही ठरवा तुम्हाला कुणाला पुरस्कार द्यायचा. तुम्ही लांबे सर, पाटील सर, तुम्ही त्यांच्या कामाचे योग्य हे करा आणि ते ठरवा. माझा त्याच्यात कसलाही इंटरेस्ट नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की या पुरस्कारामागे, म्हणजे अलीकडे काय झाले की पुरस्कार नेहमी होतात. दर 2 दिवसाला, 8 दिवसाला वर्तमानपत्रात बातम्या येतात. पण आम्ही पुरस्कार ठेवताना एक त्रिसूत्री ठेवली. म्हणजे पुरस्कार कोण देतो, पुरस्कार कुणाला देतात आणि पुरस्कार कुणाच्या हस्ते दिला जातो.
म्हणजे मला आमचे काही प्रतिनिधींनी सांगितले, सर पुरस्कारासाठी कुणी पुढारी नाही का, राजकीय नेता कोणीतरी बोलवायला पाहिजे. कशासाठी? नाही, जरा त्या पुरस्काराला ग्लॅमर येते. मला असं कोणीच सांगितलं. म्हणजे एखादा राजकीय व्यक्ती बोलवायचा, आपला कार्यक्रम 11 वाजता, तो येणार 2 वाजता, कार्यक्रम चालवणार 2 वाजता, जेवण करणार 4 वाजता, घरी पोहोचणार 6 वाजता. म्हणजे एका व्यक्तीमुळं 200 लोकांचा निर्णय करण्यात मला कसलाही इंटरेस्ट नाही. आता मागच्या महिन्यात आपल्या सरांच्या नेतृत्वाखाली आपण नांदेडला आवृत्ती सुरू केली, स्वतंत्र नांदेड आवृत्ती. आमचे बालाजी वैजळे सर आहेत, निवासी संपादक. सर तिथं सांगतो, 2 मंत्री, 2 खासदार, 1 माजी मुख्यमंत्री आणि जवळपास सगळेच आमदार, म्हणजे वसंत मुंडे सरांनी ठरवलं सीएमला सुद्धा कार्यक्रमाला बोलू शकतात, एखाद्या केंद्रातल्या मंत्र्याला सुद्धा बोलू शकतात. पण आम्ही म्हणलं की त्यांच्यामुळं आपले जे लांबून लांबून येणारे पाहुणे आहेत आणि ह्या लोकांचं काम त्या दीड दमडीच्या पुढाऱ्यापेक्षा किती मोठे. म्हणजे प्राचार्य आहेत आपल्याकडे, 2 प्राचार्य आहेत, कृषीमुक्त शेतकरी आहेत, शासकीय सेवेत उत्कृष्ट काम सर आहेत, आमचे तेलंग सर आहेत, आमचे कोगदर सर आहेत, धर्मपुरीकर आपले शर्मा सर आहेत. म्हणजे एवढाले मोठाले व्यक्ती आहेत आणि एखादा 10वी पास नेता त्याला आणून आपण त्यांच्या हाती पुरस्कार देणं हे माझ्या मते आपल्या आयडॉलचा अपमान करणं आहे. त्यामुळे अशा पुढाऱ्यापेक्षा इंद्रजित भालेराव सरांसारखा व्यक्ती, वसंत मुंडे सरांसारखा व्यक्ती, धनंजय लांबे सरांसारखा व्यक्ती, ज्यांचं चारित्र्य, ते जे बोलतात ते वागतात, यांच्या हस्ते आपण सन्मान करू, तो खरा सन्मान राहील. त्यामुळं आमचे वसंत मुंडे सर नेहमी म्हणत असतात की पत्रकाराला आणि पत्रकाराच्या कार्यक्रमाला अडचणी येतच राहतात. त्यामुळं हे काही नवीन नाही आमच्यासाठी. आणि मी भालेराव सरांना फोन केला, भालेराव सरांना सांगितलं की सर यंदाचा आयडॉल पुरस्कार आपण 19 तारखेला ठेवला. त्यांनी आवर्जून प्राचार्य मोरे सरांचा उल्लेख केला. हो, मी सरांची बातमी वाचली म्हणे, पण एक काम करा ना म्हणे, एवढं वेळ थोडं ड्रॉप करा ना, मला दुसरा कोणीतरी पाहुणा बोलवा. सर, सूर्याने जर सांगितलं की आजच्या दिवस मी उगवत नाही, कसं होईल? पावसाने सांगितलं की मी या वर्षी आता पडणार नाही, एवढं वर्ष जरा ड्रॉप करा, कसं होणार? अहो, हे सगळे जे सन्मानार्थी आहेत ते विद्वान आहेत, गुणवान आहेत, धनवान तर आहेतच, पण ते जाताना नुसता हा लाकडी ठोकळा आणि एवढं सन्मानपत्र घेऊन जाण्यासाठी इथपर्यंत आलेले नाही. ते जाताना काहीतरी ज्ञानाची शिदोरी घेऊन जाण्यासाठी ते इथपर्यंत आलेले आहेत. त्यामुळे मी सरांना सांगितलं की सर, मी काहीही ऐकणार नाही, तुम्हीच कार्यक्रमाला आले पाहिजे. आणि मी सरांकडे नेहमी हट्ट करतो आणि सर माझा हट्ट पुरवतात. त्यामुळे सर मला सहसा बरं का नाही म्हणत नाही. ते सरांचं मोठं पण आहे आणि समोर बसलेले जे मोठे माणसं आहेत त्या मोठ्या माणसाला मोठ्या व्यक्तीबद्दल जास्त सांगायची गरज नाही. बसवंत सरांबद्दल सांगायची गरज नाही. सरांनी मला जेव्हा बातमी बघितली वर्तमानपत्रात तेव्हा सरांनी सांगितलं की सर, मला आज खूप धन्य वाटलं म्हणे की तुम्ही भालेराव सरांना पुरस्कारासाठी बोलवलंय आणि त्यांच्या हस्ते पुरस्कार देतात. नंतर आमचे मार्गदर्शक अशोक कोल्हे सर, त्यांनी विचारलं, अहो ते कार्यक्रमाला कोण कोण येणार आहेत? मला माहित होतं ते. मी म्हणलं सर, मुंडे सर अध्यक्ष. अरे वा वा वा, मग काय विशेष रे. म्हणजे काय अर्थ की कार्यक्रम घेताना त्या सगळ्या गोष्टीची जाणीव ठेवावी लागते. आमच्या संपादकीय मंडळांनी जेव्हा चर्चा झाली या सगळ्या गोष्टीवर चर्चा करून आज आपला हा कार्यक्रम आपण या शुभ प्रसंगी जमलो आहोत. आपल्याकडं सगळ्या क्षेत्रातील मान्यवर आहेत, म्हणजे डॉक्टर आहेत, वकील आहेत, प्राध्यापक आहेत, इंजिनियर आहेत,
कर्षनिष्ठ शेतकरी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, भाजपचे तालुका महामंत्री, आमचे युवा उद्योजक आहेत ज्यांनी शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग केले, खुलताबादचे, उस्मानाबादहून आलेले लोकरे सर आहेत. म्हणजे एकही क्षेत्र असं आम्ही सोडलं नाही, सगळ्या क्षेत्राला याच्यामध्ये आम्ही सहभाग करून घेतला. आता आपण समाजात वावरताना आपल्याला वेगवेगळे अनुभव येतात. जसं मी सांगितलं की पुरस्कार निवड करताना कुठल्या गोष्टीची आपण काळजी घेतली. माझ्या आयुष्यात आलेले दोनच अनुभव सांगतो. कोगदे सर, ते खास तुमच्यासाठी आहे. गणित हा विषय माझ्यासाठी फार अवघड होता. गणिताचा तास सुरू झाला की माझ्या पोटात गोळा उठायचा. आणि मग त्या सरांनी काही प्रश्न विचारला, सावरीकर सरांनी, त्यांना वाटायचं उत्तरच सांगायला. त्यांना काय वाटायचं की हा उत्तर सांगायला उभा राहिलाय, आणि मुलांना नाही वाटायचं. ते म्हणायचे सांगा. मी हात पुढं करायचो छडी खायला. बरं, ते मुख्याध्यापक होते त्यामुळे त्यांच्याकडे छडी नव्हती, ऋण होत. ऋण असा असतं बघा, तो ऋण. बरं, ते मास्तर गमतीशीर होते, ते अशा हातावर मारायचे नाही, अशा मारायचे बोटावर. मी आपलं ठरलेलं हात म्हणजे उठवलं, प्रश्न विचारला की मीच आधी उठायचो, सर हात पुढं मारायचो. तेव्हा जर कोगदे सर असते, सर तेव्हा जर तुम्ही असता तर मी तुम्हाला भारतरत्न दिला. सरांनी गणित सोप्या भाषेत कसं शिकवायचं म्हणजे त्याच्या वेगवेगळ्या मेथड्स तयार केल्या, त्याच्यावर पुस्तकं लिहिली, भागाकार, गुणाकार, त्या सगळ्या याच्यावर. आणि अशा पद्धतीनं विद्यार्थ्याच्या मनातील गणिताची भीती दूर व्हावी त्याच्यासाठी सर अतिशय ग्रामीण भागात बुलढाणा जिल्ह्यातल्या एका खेड्यामध्ये सर काम करतायत. असे हे आपले आयडॉल आहे. दुसरं थोडं कंटाळवाणं वाटेल पण आयुष्यात फार महत्वाचं आहे. माझ्या हाताला छोटासा फोड आला. आमचे विलास सिंगी सर एक दिवस ऑफिस मध्ये आले आणि त्यांनी बघितलं. मला पण डॉक्टर काय झालं? म्हणलं काय नाही, थोडा फोड आला होता म्हणलं खाजवल्यामुळं. अरे म्हणजे डॉक्टर कडे जा. म्हणलं काय ते गोळी वगैरे घेतली मेडिकलवर. आपण सहसा छोट्या मोठ्या आजारात मेडिकलवर जाऊन सांगतो, मेडिकल वालाच आपला डॉक्टर असतो. काय होतंय, असं असं होतंय, त्याच्याकडे ते ठरलेल्या गोळ्या असतात, तो देतो आणि बऱ्याच वेळेला त्याच्याने आराम पण पडतो. ते अंजाल्यावर गोळी मार, ते लागली लागून जाते. मग मी म्हणलं गोळ्या घेतल्या मी. ते म्हणे नाही नाही असं नका करू म्हणे, डॉक्टर कडे जा आणि त्यांना दाखवून त्यांच्या सल्ल्याने गोळ्या घ्या. मग त्यांनी एका डॉक्टरचं नाव सांगितलं, डॉक्टर शिंदे. त्यांच्याकडे गेलो मी आणि 7ची वेळ होती. 7 वाजता मी हॉस्पिटलमध्ये गेलो. रिसेप्शनिस्टला विचारलं, मॅडम सर आहेत का? ते म्हणे सर थोडं बाहेर गेले, बसा म्हणे, वेळ लागेल. ठीक आहे, बसलो. 10 मिनिट बसलो, 15 मिनिट बसलो, अर्धा तास बसलो. त्या मॅडमला विचारलं, कंपाऊंड ते रिसेप्शनिस्टला, म्हणलं सर आले नाही का? नाही नाही सर मुलाला आणायला ट्युशनला गेले आणि तिथं अचानक पॅरेंट्स मीटिंग ठेवली, त्यामुळे थोडा वेळ लागेल. कृपया मागच्यानी पण लक्ष देऊन ऐका बरं का. म्हणलं ठीक आहे. 7 वाजले. 7ला मी गेलो दवाखान्यात. 7:30 वाजले, 7:45 झाले, 8 वाजले, डॉक्टरचा पत्ता नाही. आता मी बसलो. शेवटी काय गरजूवंताला अक्कल नसते है ना. बसलो आपलं. 7:15ला साहेब आले. साहेब वर गेले, मस्त फ्रेश झाले, पॉन्ड्स पावडर बिवडर लावलं, सॉक्स बिक्स घातले, 5-20 लावला. तोपर्यंत 8:30 झाले आणि मग आले. मग त्यांनी बेल वाजवली, प्रिंग प्रिंग पाठवा मध्ये पेशंट. गेलो मध्ये. काय झालं म्हणून? काही नाही सर, हे खासतंय, फोन आला. म्हणजे एवढ्या अंतरावर मी आणि एवढ्या अंतरावर ते डॉक्टर. त्याने असं बघितलं, असं. अच्छा, मेडिकल कागद घेतलाय, कटकट कटकट लिहून दिलं, हे गोळ्या घ्या म्हणून. 150 रुपयाच्या गोळ्या होत्या त्या. म्हणजे मी 1.5 तास थांबलो. त्यांनी 3 मिनिटात मला बाहेर काढलं हॉस्पिटलच्या आणि 150 रुपयाच्या गोळ्या दिल्या. मला म्हणजे गोळ्या परत दाखवा. मला दाखवलं. गेलो, म्हणलं सर हे गोळ्या, हे सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम घ्या. मीच विचारतो, साहेब फीस किती झाली? 150 रुपये. म्हणजे मी 1.5 तास थांबलो
साहेबांनी मला ते काय म्हणतात गळ्यात आपते भोकरे साहेब त्याला काय स्टेथिस्कोप पण लावला नाही, माझा काही तो फोड फोडला नाही, त्याच्यातलं काही ते घाणबीण काढली नाही, तरी माझ्याकडून त्यांनी 150 रुपये घेतले. 1.5 तास वाटतो. आणि आमचे डॉक्टर भोकरे साहेब आहेत, त्यांच्या कार्याचा गौरव आपण आधुनिक केसरीत प्रकाशित केलेला आहे, ते वाचा. म्हणजे असेही डॉक्टर आहेत आणि असेही डॉक्टर आहेत. हा फार महत्वाचा अनुभव आहे. आपण इजी घेतो, म्हणजे काही आपल्याला वाटत नाही, पण जो माणूस 1.5 तास थांबतो त्यांच्या चुकीमुळं, आणि ते 30 वर मी म्हणलं 150 रुपये नाही, प्रथम तपासणी 150 रुपये, दुसरी तपासणी 100 रुपये. म्हणजे त्यांचं म्हणणं होतं परत पण या तुम्ही, पण परत काही जायची गरज पडली नाही. असो, असे वेगवेगळे की खुदी को कर बुलंद इतना, खुदी को कर बुलंद इतना, खुद से आगे खुदा खुदी आके गए, कोण बंदे तेरी जमीन क्या है प्यारे. म्हणजे तुम्हाला तुमच्या कामाला एवढा आमच्या सगळ्यांचा सलाम आहे. तुम्ही करत असलेलं काम इथून पुढे असंच वाढत जावं. पण तरीही सध्याचं युग प्रेझेंटेशनचं आहे, दिखाव्याचं आहे, दाखवलं पाहिजे. लाईक किती आले, लाईक किती आले. काही काही जण तर ते स्टेटस ठेवतात, पण दर 5 मिनिटाला मोबाईलवर किती लोकांनी बघितलं. दर 5 मिनिटाला. मी एकदा असंच बसमध्ये बसलो, नांदेडला चाललो होतो, माझ्यासोबत एक जण बसला, तो 5-5 मिनिटाला नुसतं स्टेटस ओपन करत होता. आम्ही पत्रकार आहोत, आम्ही डोकावून बघत असतो, ते आमचा गुणधर्म आहे. तुम्ही म्हणशाल तुम्ही कशाला त्याच्या मोबाईल मध्ये बघत होता. आमच्या पत्रकारांचा गुणधर्म आहे, आम्ही डोकावून बघतो. डोकावून बघल्याशिवाय बातमी कळणार नाही ना. तर त्यांना म्हणलं काय ठेवलं, काही नाही म्हणे, काल आम्ही महेशमाळला फिरायला गेलो होतो, त्याचे फोटो ठेवले आणि ते किती लोकांनी बघले आणि माझ्या जवळच्यानी बघितले का नाही ते बघतोय म्हणे. ठीक आहे, आजचं युग हे प्रेझेंटेशनचं आहे, प्रेझेंटेशन असलंच पाहिजे. फार एक गझल, नामांकित गझल आहे, म्हणजे गायबानी यांची ती गझल आहे. आमच्या जाहिरात विभागासाठी ती फार उपयोगाची आहे, वर्तमानपत्रातल्या जाहिरात विभागासाठी ती फार महत्वाची आहे. चिंध्या पांघरून सोनं विकायला बसलो, चिंध्या पांघरून सोनं विकायला बसलो, गिराईक फिरकता फिरकना. सोनं पांघरून चिंध्या विकायला बसलो, गिराईक सरता सरेना. सोनं पांघरून चिंध्या विकायला बसलो, गिराईक सरता सरेना. ह्या पुरस्कारामागे एकमेव उद्देश आहे की तुम्ही जे काम करताय ते काम लोकांपर्यंत गेलं पाहिजे. आणि दुसरे डॉक्टर भोकरे, दुसरे डॉक्टर मोरे सर, दुसरे डॉक्टर बसवंते सर, दुसरे जाधव सर, दुसरे कोल्हे सर, दुसरे कोकणे सर, दुसरे आमचे शर्मा सर, दुसरे धर्मगिरवारकर सर, दुसरे मंगरे सर, दुसरे आमचे युवा कृषीमध्ये उपक्रम करणारे खुलताबादचे सर, असे वेगवेगळे आणि ती तयार झाले पाहिजे. आपण किती दिवस करणार आहे ना, शेवटी आज ना उद्या माणूस आला म्हणजे तो जाणारच आहे ना. आपण गेल्यानंतर तो काम कुणीतरी पुढे न्यावं, त्या मागचा हा उद्देश आहे. ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. आपण हा समाजसेवेचा, देशहिताचा दिवा लावत जा आणि त्याच्याने समाजामध्ये नवा प्रकाश पडेल आणि एक दिवस ह्या दिव्याचा सूर्य होईल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.